साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळ्या साई मंदिरांच्या विश्वस्तांना एकत्र करून परिषद आयोजित केली जाणार आहे। 11 डिसेंबरला शिर्डीमध्ये ही परिषद होणार आहे। साई परिवार सेवा आणि कार्यप्रसार यावर या परिषदेमध्ये चर्चा केली जाईल। समाजात कार्य करताना एकत्र यावं हा हेतू असल्याचं साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितलं। या व्यतिरिक्त मंदिर व्यवस्थापन ही संकल्पना राबवण्याचाही मंदिर संस्थानचा विचार आहे। या संबंधित अभ्यासक्रमही विकसित केला जाणार आहे। साईबाबा ट्रस्ट संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। साईबाबांचे भक्त संपूर्ण देशातच नव्हे तर जगात देखील आहे आणि एकूणच नोटाबंदीनंतरचा परिणाम, त्याचप्रमाणे समाधीला जन्मशताब्दी महोत्सव सुरू होतोय, त्या अनुषंगाने काय कार्यक्रम आहेत आपल्यासमोर समितीचे अध्यक्ष आहेत। सर, कोणता कार्यक्रम आपण घेतलाय आता पहिल्यांदा? साईबाबांची जी समाधी शताब्दी येते आहे तर ती जगभर कशा पद्धतीने साजरी केली जावी असा विचार करणे आणि साई मंदिरांना एक समाजाभिमुख आणि सेवाभिमुख चेहरा देण्यासाठी असे 3 ऑब्जेक्टिव्ह घेऊन 11 डिसेंबरला शिर्डीमध्ये ही दिवसभराची एक परिषद ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये जगभरातून साई भक्त येणार आहेत। तिरुपतीला ज्या पद्धतीने वेळ देऊन दर्शन द्यायची व्यवस्था आहे, तशा स्वरूपाची व्यवस्था इथे देखील करण्याची भूमिका करण्यात येते। इलेक्ट्रॉनिक क्राउड मॅनेजमेंट सिस्टम अर्थात टाइम दर्शन ही व्यवस्था 12 डिसेंबरपासून शिर्डीला लागू करण्यात येणार आहे। याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं आयडेंटिफिकेशन होईल, त्याचा फोटोग्राफ होईल, त्याचं बायोमेट्रिक होईल, त्याचं नाव, नंबर, गाव याची सगळी नोंदणी होईल आणि एक QR कोड जनरेट होऊन त्याच्या दर्शन पासवर तो चिकटवला जाईल। याच्यामध्ये त्याला दर्शनाची वेळ दिली जाईल। समजा 3:30 वाजता जर त्याची दर्शनाची वेळ असेल तर त्याने दिवसभर आपापली कामं करायला हरकत नाही, कुठेही जावं, मंदिरात जावं, आजूबाजूला परिसरात जावं, 3:30 वाजता यावं आणि दर्शन घ्यावं। त्याला फार वेळ दर्शनासाठी लागणार नाही, म्हणजे रांगेत जे 4-5 तास उभं राहायला लागते त्याची आता गरज पडणार नाही। अर्ध्या तासात 15 मिनिटात त्याचं दर्शन होईल। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।